फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त फसवणे, थापा मारणे, चुना लावणे, मातीमोल करणे आणि नाही जमलं तर त्याला जेलमध्ये टाकणे, ईडीचा वास देणे आणि ईडीतून जर भाजपात नाही आला तर मग त्याला जेलची वारी किंवा नोटिसा दाखवणे हा एक कलमी कार्यक्रम चालू केला, मशीनमधून चालू केला. अहो एखादी वॉशिंग मशीन अशीही फडणवीस साहेब काढा ज्यातून माझा शेतकरी कर्जातून बाहेर येऊन स्वच्छ आणि निष्कलंक पद्धतीनं आर्थिक सुबकतेतून जगू शकेल अशी एखादी वॉशिंग मशीन बनवा. फक्त भारतीय जनता पुरती वॉशिंग मशीन बनवू नका. ज्या वॉशिंग मशीन मधून बाहेर आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर 10 लाख रुपये येतील, त्या वॉशिंग मशीन मधून बाहेर आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या बाजूच्या खोलीमध्ये धनधान्य असू द्या किंवा खत बी बियाणे असू द्या भरभरून असतील. अशी एखादी वॉशिंग मशीन काढा. शेतकऱ्याच्या पोराच्या आणि मुलीच्या गळ्यामध्ये हातामध्ये सोनं लख पडलेलं भरभरून असेल. मात्र अशी वॉशिंग मशीन ते आधी कदापिही काढणार नाहीत. ते वॉशिंग मशीन फक्त एकाच माणसासाठी बनवतील, अदानी आणि अंबानी. दुसऱ्या कुणासाठी अशी वॉशिंग मशीन बनवणार नाहीत. त्यामुळं आदरणीय रोहित दादांनी हा जो निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थानं आज या शेतकऱ्यांसाठी पांडुरंग हे आराध्य दैवत तमाम महाराष्ट्रातील कष्टकरी इथं माथा टेकण्यासाठी येतो, कहाणी सांगण्यासाठी या पांडुरंगाच्या दरबारात येतो आणि अशा पांडुरंगाकडे आपलं आवाहन करण्यासाठी आणि आपलं गाऱ्हाणे मांडण्यासाठी आदरणीय रोहित दादा या ठिकाणी बसलेले आहेत. खऱ्या अर्थानं दादा इथला अनुभव असा आहे की या भूमीमध्ये जे जे आंदोलनाची ठिणगी पडली त्या आंदोलनाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. रोहित दादांच्या रूपानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पुन्हा एकदा यशवंतरावांच्या विचारांचा वारसदार मिळाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना कुणीतरी चेहरा समोर लढवय्या असावा लागतो आणि तो चेहरा आदरणीय रोहित पवारांच्या रूपाने या ठिकाणी मिळाला असं वावगं ठरणार नाही. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करतो. येत्या काळामध्ये दादा हे आंदोलन फक्त जर तुम्हाला जास्त त्रास इतक्या ठिकाणी प्रशासन जर देत असेल तर आम्हाला सुद्धा शिवसेना स्टाईल जमते. आम्ही सुद्धा तुम्हाला व्यवस्थित, आमचे राजू खरे साहेब आमदार साहेब इथंच आहेत, शिवसेनेचं प्रोडक्ट आहेत, त्यांना सांगायची काही गरज नाही. त्यांनी ठरवलं तर अख्ख्या शहराकडे येणारे रस्ते सगळे पॅक करून टाकतील. परंतु जरा थांबून करायचं आमदार साहेब आपल्याला ह्या गोष्टी. आणि निश्चितपणानं तुम्हाला सांगतो रोहित दादा हे शेतकऱ्यांचे पोशिंदे म्हणून जर पुढे येत असतील तर तुम्हाला आम्हाला खांद्याला खांदा लावून या लढाईमध्ये सक्रिय सहभागी नोंदवावं लागेल आणि या लढाईमध्ये अग्रक्रमानं पुढे राहावं लागेल. मग प्रसंग इथपर्यंतच न राहता रस्त्यावरची लढाई लढावी लागेल किंवा एखादा मुजोर पालकमंत्री मंत्री जर आला त्याला सुद्धा खऱ्या अर्थानं काळवंडल्याशिवाय राहणार नाही, एवढी अवस्था आपल्याला तयार करावी लागणार. आणि दादा महत्वाची गोष्ट म्हणजे इथले पालकमंत्री भयंकर ढोंगीबाज पालकमंत्री आहेत. दादा पालकमंत्र्यांना रील मंत्री केलंय. आमच्या पालकमंत्र्यांना रोज जिल्ह्यात जायचं 2 रील टाकायच्या, डिपेंडर मधून 1 रील आणि दुसरी ती मला बी गाडी माहित नाही 2-3 कोटी वेलफायर मधून यायचं, त्याच्यातून 1 रील टाकायची. जिल्ह्याच्या विकासाचा पत्त्या नाही, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना काही मदत नाही, काही नाही. केळीनं उद्ध्वस्त झाला माळशिरसकडचा तिकडचा पट्टा. आमच्या शेतकऱ्यांची अडचण एवढी भयंकर झाली, अतिवृष्टीचे मागच्या वेळेचे अनुदान अजून मिळालेलं नाही. एवढं सगळं असताना आमच्या इथल्या पालकमंत्र्यांना दुसरं काही माहित नाही. पालकमंत्री एकच वाक्य सांगतात, भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिला. अरे मतदार तर ठेवा जिवंत, तुम्हाला मत द्यायला मतदार जिवंत ठेवा असं सांगण्याची एखाद्या वेळेस एखादं आंदोलन करायची वेळ येते का काय असं मला आता वाटायला लागलेलं आहे. म्हणून अशा वेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला लढाई लढावं लागणार आहे आणि ही लढाई एकाधिकारशाहीच्या विरोधात आहे, हुकुमशाहीच्या विरोधात आहे. आणि ही लढाई तुमची आमच्या एकट्या रोहित दादांची ही लढाई नाही, तर इथं आलेले सगळे किंवा इथून निरोप घेऊन गावागावामध्ये जाणारे सगळे तरुण तरुणी सहकारी हे प्रत्येकानं रोहित दादा पवारांप्रमाणे पुढे येऊन लढलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्या कामासाठी आणि हक्कासाठी लढा उभारला पाहिजे असं या निमित्तानं आव्हान करणार आहे. आणि दादा खऱ्या अर्थानं 2 दिवसाचा आपण अल्टिमेट देऊ, 3 दिवसाचा देऊ, त्यानंतर सुद्धा आपल्याला आंदोलनाची भूमिका जर घ्यावी लागली तर आमचा तालुका आंदोलनाच्या बाबतीत अत्यंत अनुभवी असा तालुका आहे. संजय पाटील घाटणेकर तिथं बसलेत बघा, त्यांना या आंदोलनाचा अनुभव आहे. आपण ऊस दराच्या वेळेस काय परिस्थिती केली होती
रात्रोरात अक्षरशः पोलीस विभागाचे अधिकारी ॲम्ब्युलन्स मध्ये फिरत होते कारण आम्हाला शोधायला. अशी अवस्था असेल जर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर आदरणीय रोहितदादांच्या आदेशानं इथून पुढच्या काळात आपण सगळ्यांनी लढूया. तुमच्या सोबत उपोषणाला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे एक जिल्हा प्रमुख आहेत, ते संपूर्णपणे उपोषणात तुमच्या सोबत सहभागी झालेले आहेत. कारण जो कोणी लढतो त्याला आधी तुला जेलमध्ये टाकू अशा धमक्या दिल्या जातात. या सरकारच्या पुढे इंग्रज सुद्धा फेल आहेत असं माझं तर प्रामाणिक मत झालेलं आहे. दादा, आम्ही 2-3 महिन्यापूर्वी आंदोलन केलं पीक विम्यासाठी, अतिवृष्टीच्या भरपाईसाठी. आम्ही माणसांचं आंदोलन केलं नाही, जनावरं आणून त्या ठिकाणी रस्त्यावर उभा केली. तर आमच्यावर कलम कुठली टाकल असेल तर वन विभागाची कलम आमच्यावर टाकली. आमची जनावरं आम्ही रस्त्यावर आणून आंदोलन करणं सुद्धा आमचा गुन्हा असेल तर बघा. आणि आजची कर्जमाफी तर तुम्ही बघितलं तर म्हणजे फडणवीस साहेबांना एखादा छोटा मोठा नोवेल असेल तर तो देखील फेकून मारला पाहिजे. कारण कर्ज माफी कमी, कर्ज वसुली जास्त. म्हणजे एका हातानं चमचाभर द्यायचं आणि दुसऱ्या मागच्या दारातून त्याच्याच घरातून पळीभर पीठ चोरायचं, हा एक कलमी कार्यक्रम या सरकारने राबवलेला आपण बघतोय. म्हणजे कशासाठी तुम्ही शेतकऱ्याला अजून अडचणीत आणत आहात. म्हणजे संत तुकोबांपासून गोरगरीब कष्टकरी दीनदलित या शेतकऱ्यांवर अन्याय करणारी एक प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती अजून देखील जिवंत आहे, हे दुर्दैवानं म्हणावं असं वाटतंय. आणि म्हणून अशा वेळेस लढत असताना खऱ्या अर्थानं आरोग्याची सुद्धा काळजी घेणं दादा तितकंच महत्वाचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती काय आहे, एक आंदोलन केल्यानंतर सरकारची सगळी यंत्रणा अलर्ट होते. सगळी यंत्रणा आंदोलन, प्रश्न, मागण्या मान्य करून घेण्याऐवजी काही विशिष्ट यंत्रणा देखील अशी असते, या आंदोलन मोडीत कसं काढता येईल, या आंदोलनाला गालबोट कसं लावता येईल, किंवा या आंदोलनामध्ये असणारे कच्चे दुवे कसे शोधता येतील. आणि घोषणा देण्याच्या बाबतीत फडणवीस साहेबांचा नाद कुणी करू नका. जिथं जातील त्यावेळेस तिथं प्रायव्हेट जेट मधून गाजराची पोतीच घेऊन जातात. ते गाजर वाटपाचा एक कलमी कार्यक्रम फडणवीस साहेबांकडून चालू असतो. त्यामुळे या कर्जमाफीच्या देखील बाबतीत उद्या आंदोलन पेटलं तर हे अशाच पद्धतीचं गाजर दाखवण्याचं काम करतील. फडणवीसांना गाजर दाखवण्याशिवाय दुसरं काही जमलेलं नाही. आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं अशी सरकार जी कलंकित सरकार आहे, त्यामुळं महाराष्ट्राची अधोगती अजून खालच्या थरावर जाते, अधोगती आणखी परिस्थिती खालच्या थरावर येते. कुठेतरी शेतकऱ्यांना गरज होती आणि एक आशेचा किरण आदरणीय रोहितदादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लाभला आहे, ही आनंदाची बाब म्हणावी लागेल.